या श्री संत श्रेष्ठ महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज माऊली 728व्या संजीवन समाधी निमित्त जो आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, माझ्यासाठी माझे आईबाप आपण आहात. ह्या माता आहेत आणि आपण माझे आईबाप आहात. आणि याच्यामध्ये बरंचसं सेवेचं काम आमचे नंदूशेठ, जगताप साहेब, बाळासाहेब, बरीचशी मंडळी आहेत. या सर्व आश्रमचं सौजन्य आहे. आता प्रत्येकाने प्रत्येकाची स्तुती करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत. आता बोलण्यासारखं तर काही राहिलेलं नाही. वास्तविक आता 2 वाजून 3च वाजत आले आहे जवळपास. पण थोडंसं बोलून टाकलेलं बरं राहील. माऊलीच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, परमहंस लहानोजी महाराज, परमहंस सत्यवाबा आणि माऊली आणि संत श्रेष्ठ तुकोबाराय, एकनाथ महाराज, या वैष्णव संप्रदायातील सर्व साधू संतांना शेताच वंदन करतो. आपल्याला सतत वंदन करतो. माता भगिनीला शेताच वंदन करतो. माऊलीने म्हटलेलं आहे, तो एक काळ आहे की ज्या प्रसंगी पुणत्यांब्याला 1400 वर्षाचे चांगदेव महाराज महायोगी होते आणि निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताई हे 4ही भावंड त्यांची सतत समाधी राहत असे. डोळे मिटून बोलायचे. वरणगावच्या काही व्यापाऱ्यांनी तिथे त्यांना जेवणाकरता एक तुपाची वाटीभर तूप लागत होतं. महाराज वक्तेच्या ठिकाणी 4ही भावंडाचं वर्णन जिथं केलेलं आहे त्या याच्याप्रमाणे, तर ते वाटी त्यांनी अशी जमिनीवर टाकली. महाराजांना दिसत नाही म्हणून ते वाटी पुन्हा काढायला त्या पाठी काही निघाली नाही. मग ते म्हणाले का म्हणे माझी जेवण तुपाची. महाराज ते खाली दबून राहिले म्हणजे आता ते माझं आराध्य झालं आहे म्हणे ते. म्हणून नाव वटेश्वर चांगदेव, चांगा वटेश्वर चांगा म्हटल्या गेलं होतं. आणि त्याला सगळ्या अणिमादी सिद्ध्या माहीत होत्या आणि सगळे साधनं माहीत होता. 4 वेद, 4 वेद, 18 पुराण शास्त्र होते आणि पाहायला सुंदर असल्यामुळे त्याला चांगदेव असं त्यांच्या आईवडिलांनी नाव ठेवलेलं होतं. त्यावेळेस राजे महाराज त्यांचे शिष्य परिवार होते. तर सगळे ज्या त्या 10ही दिशेला चांगदेव महाराज म्हणजे असे श्रेष्ठ झालेले होते. पण एक होतं की 6 महिने समाधी चालायची त्यांची. 6 महिने समाधी चालल्यानंतर त्या 6 महिन्याच्या
आजूबाजूला मेलेले प्रेत असायचे, अचूक एखाद्या प्रेताचं नाव घेतलं की मग ते जिवंत होत होतं. बाकी मग जाळपोळ करावं लागत असे. त्या लोभापायी बरेचसे प्रेत तिथं जमा झाले होते. हे चारही भावंडे तिथे सहज फिरत निघालेत. तिथं पाहिलंय त्यांनी आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की का हो मुक्ताई, निवृत्तीनाथांनी म्हटलं का हो हे प्रेत कसे काय, तुम्ही जाळपोळ काय याला करत नाही. मुक सोपानदेव ज्ञानेश्वर माऊली वगैरे म्हणाले, मुक्ताई म्हणाले, म्हणे याला सगळं जवळ करा, जाळपोळ करा, नाही जमा करा म्हणे. मग ते प्रेत जमा केलेत. दोन बाजूला दोन ढिगारे ठेवलेत. एक कुत्रं मरून पडलेलं होतं. त्या कुत्र्याची हड्डीच होती, सगळं मांस गळलेलं होतं. त्या कुत्र्याची हड्डी घेतली ज्ञानेश्वर माऊली, सोपान मुक्ताबाईने घेतली. आणि मुक्ताबाईने घेतल्यानंतर ती अशी 5 वेळा घासली, अशी 1 2 3 4 5, इकडे ओवाळली इकडे फेकली, इकडे ओवाळली इकडे फेकली. सारे सारे प्रेत उठून उभे झालेत आणि आपापल्या घरी गेलेत. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कालांतराने जागी झाली. म्हणे या 6 महिन्यात कोणीच नाही मेलं काय. तर म्हणे ते सेवक म्हणाले 4 भावंड आले, त्यांनी हे सगळे जिवंत केले म्हणे. त्याला एकदम धक्का बसला की आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे. आता कोणीतरी श्रेष्ठ आहे असं म्हटल्यानंतर असं वाटलं त्याला की आता आपण काहीतरी. मग त्यांनी 2 ब्राह्मण पाठवले भिक्षुक, की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोण आहे बुवा 4 भावंड. हे तिथं बसले होते, ते आपल्या स्वतंत्र याच्यामध्ये होते की ज्यांच्यामध्ये एकमेकाचा अनुराग, एकमेकांमध्ये एकाग्रतेला राग येत होता. असं पाहिल्यानंतर मग काही मुलं होते, त्या मुलांना विचारलं तर म्हणे त्यांचं काही मठ आहे का हो. म्हणे काय बोलता म्हणे, तोंडाला काहीतरी हे आहे का नाही म्हणे. अहो म्हणे त्या महायोग्यांचं मठ काय म्हणे, ते बसलेले आहेत म्हणे, जा म्हणे तिथे पाहिलं. त्याने गेले तर त्यावेळेस ते काय झालं, त्यांनी एक कोरं पत्र लिहायचं ठरलं चांगदेवानी. त्या कोऱ्या पत्रामध्ये असं लिहिलं, काय लिहावं, तर वयाने लहान आहे, चिरंजीव लिहावं तर सामर्थ्याने पुढे आहेत, आणि तीर्थरूप लिहावं तर वयाने मी मोठा आहे. पेच पडला. असं करता 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 खूप विचार केला आणि ते तसंच घडी करून त्या ब्राह्मणाच्या हातात दिले. म्हणे महाराज चांगदेवानी हे पत्र दिलेलं आहे. मग निवृत्तीनाथाच्या हातात ते पत्र गेलं. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानेश्वराला, म्हणे महाराज ज्ञानोबा हे पत्र कोरच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सोपानदेवांच्या हातात दिलं. सोपानदेव म्हणतात हे महाराज कोरच आहे. मग सोपानदेवांनी मुक्ताईच्या हातात दिलं. मुक्ताई म्हणते हा 1400 वर्षाचा मेला अजूनही कोराचा आहे का, असं म्हटलं. मग निवृत्तीनाथ म्हणतात की या कोऱ्या शेतामध्ये काही पेरलं तर चांगलं उगवतं आणि पडीत क्षेत्रामध्ये उगवत नाही, पण कोऱ्या याच्यावर तर काहीतरी लिहून पाठवा. मग काय लिहून पाठवलं म्हणता, स्वस्ती श्री वटेषु लपोनितो जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. चांगदेवा तुझे कल्याण असो. श्री वटेषु या शब्दाने भगवान शंकराचा वस्तू निर्देश केला आहे. भगवान शंकराचा वस्तुनिर्देश केला आहे. म्हणजे ही प्रणाली अशी आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविला. अलक्ष्य गोचर गोसाई, अलक्ष्य झाले सहज भावी, अलक्ष्य लागले शिदिवे त्या निरंजनाचा प्रकाशू, शिव झाला तृतीय अंशू, त्या शिवापासून प्रकाशू महाचैतन्याची उदरी, एक पुरुष जन्मला निराधारी, त्या पुरुषा पासाव सुंदरी मूळ माया ते, त्या मूळ मायेच्या पोटी ओंकार जन्मले शेवटी, त्या ओंकारा पासाव दुर्जटी महारुद्र तो झाला,
त्या रुद्राच्या तेजे विष्णू जन्मला सहजे, त्या विष्णू कमला माझी आला तो विधाता, त्या विधात्यापासूनही जाणा पिंड ब्रह्मांडाची रचना, अशा सांगितल्या या खुनाशी गुरु निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथाने म्हणजे गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलं आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं. मग ह्या सगळा उपदेश मग सोपान देवाला मुक्ताई तर स्वयं परब्रह्मच होती आणि हा उपदेश दिल्यानंतर मग मग तिथे त्या पत्रात लिहिला, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी, चांगदेवा तुझे कल्याण असो. श्री वटेशु या शब्दाने भगवान शंकराचा वस्तुनिर्देश करून मंगल केले आहे. पुढे अडीचरण आणि ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला उपदेश करण्याच्या निमित्ताने अध्यारोप आणि अपवाद या दोन युक्तीच्या द्वारा ब्रह्माचे स्वरूप समजावून सांगितलेले आहे. जो वटेश्वर परमात्मा ज्ञानाने आवृत्त होऊन जगताचा कल्पित आभास दाखवतो आणि गुरुकृपेने प्रगट झाला असता म्हणजे अपरोक्ष ज्ञानाला विषय झाला असता जगदाभासाचा ग्रास करतो. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपला असे न खोमता जो. जसा जसा संशय पर्यायत्रित अपरोक्ष होतो तस तसा जगदाभास दिसत नाही. जेव्हा जेव्हा अज्ञानाने आवृत होतो तेव्हा जगत प्रचितीला येतो, परंतु परमार्थाचा विचार केला तर परमात्मा अपरोक्ष ज्ञानाला विषय होत नाही, अज्ञानालाही विषय होत नाही. कारण वृत्ती ज्ञान आणि अज्ञान या दोहोलाही जो विषय न होणार आहे. तिसऱ्या याच्यामध्ये म्हटलंय, बहु जव जव होय तव तव काहीच न होय, काही न होणे आहे अवघाची जो. जेव्हा जेव्हा अनंत ब्रह्मांडाच्या रूपाने होतो तेव्हा परमार्थता तो काही झालेला नाही. जेव्हा जेव्हा तो आपल्या स्वरूपामध्ये जेव्हा एकरूप होतो तेव्हा जगताचा भास बाधित होतो म्हणजे कल्पित होत असतो. दिसे तव तव आभासे, प्रगटना लपला असे न खोमता जो. जेव्हा जेव्हा तो प्रगट होतो तेव्हा तेव्हा तो जगत रूपाने झालेला जेव्हा दिसतो तेव्हा स्वरूपता काही झाला नाही. आणि प्रगटना लपला असे म्हणजे माऊली असं म्हणतात, प्रगटणे ना लपणे. प्रगटणे लपणे ह्या दोन गोष्टी आपल्या दृष्टीच्या संवादात आहे. आपल्याला दिवस रात्र दोन आहे, चंद्र सूर्य दोन आहे, स्त्री पुरुष दोन आहे, ह्या दोनच्या समन्वयामध्ये आपण आहोत. परंतु माऊली म्हणते प्रगटना लपला असे न खोमता जो. प्रगटणे आणि लपणे हे स्वाभाविक जगताचा आभास आहे. या जगताच्या आभासामध्ये हे सगळे जगजीवन आहे, चिडी मुंगी सगळे आले आहे त्याच्यामध्ये. पण ते प्रगटणे आणि लपणे हा नैतिक आपल्या संसारिक दृष्टीने म्हणा की जगत दृष्टीने हा व्यवहार जीवनाचा चालत असतो. आणि प्रगटना आणि लपलाना, प्रगटणे लपणे ह्या दोन अवस्था जरी त्यांच्यामध्ये आल्याच तर माऊली म्हणतात प्रगटना लपला असे न खोमता जो. या जगतामध्ये प्रगटणे लपणे दोनही गोष्टी असते, पण परमात्मा असा आहे की प्रगटलाना आणि लपलाना. लपणे ना प्रगटणे ह्या दोन्ही अवस्था ज्यात नाहीत त्याचं नाव आहे परब्रह्म. आणि ज्याचं नाव परब्रह्म आहे त्याचं वर्णन माऊली करतात. फिटो विवेकाची वाणी, हो काना मना अथवा जिनी, आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परत थोडोळा, रिघो महाबोधाचा उमाळा, नांदो सुखाचा सोहळा माझे विश्व. माऊलीने असं म्हटलेलं आहे. आता विवेक साम्राज्यातील माझे संतजन असतील त्यांची वाणी फिटो, त्यांच्या वाणीला यश प्राप्त हो. आणि असं म्हटलं आहे त्यांच्या वाणीला यश हो. या जगतामध्ये असणारे जसं आपण म्हटलं, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जिथे त्याचे खड असतील, निंदक असतील, दोन माणसामध्ये दोन भाव असतात. एक भाव असा असतो श्रद्धेचा असतो आणि दुसरा चेष्टा निंदा करण्याचा असतो. तर माणसाच्या मनामध्ये काही विग्रह निर्माण झाला तर माणूस आपल्या मनाच्या गतीप्रमाणे चालत असतो. आणि चांगला आणि वाईट अशा दोन गोष्टी आहेत, दुःख आणि सुख अशा दोन गोष्टी आहेत, जन्म आणि मृत्यू अशा दोन गोष्टी आहेत आयुष्यामध्ये. माणसाचं जीवन
एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा, साधू संतांनी वर्णन केलं आहे. आणि आपली चालण्याची वाट समोरची असतं. साधू संतांनी वर्णन केलं आहे. मागून आली वाट सिद्ध ओढीची कैशी, तरले तरले गा आणि काही विश्वासी. ज्यामध्ये माणसाचं जीवन समोरच्या याच्यामध्ये जीवन पाहते. पाठीमागे तुमचे आमचे 21 मणके आहेत. 21 मणकेच्या मार्गाने जेव्हा अस्ति भाती प्रिय हे त्रिपुटी आहे, पंचमहाभूते हे जीवनाचं नैतिकत्व आहे. आणि त्याच्यामध्ये त्या शरीरामध्ये ज्यावेळेस बसती म्हणजे बसण्याच्या जागेपासून तर जेव्हा वर येतो, एक एक ज्यावेळेस येतो त्यावेळेस मग त्याला वर आल्यानंतर मग जेव्हा त्या ब्रह्मांडामध्ये येतो त्याला मग म्हटलेलं आहे, नाड्या 3 आहेत. नाड्या म्हणजे जसं इडा आहे, पिंगळा आहे, सुषुम्ना आहे, पंचमहाभूते आहेत. आता ह्या ज्या काही आहेत ते याच्यामध्ये जसं माणूस आणि योगी याच्यामध्ये शिवाप्रती, आता मी शिवजीने काय म्हटलेलं आहे पार्वतीला, शिवाप्रती पुषे भवानी आपण अखंडित हृदय भुवनी, निरंतर सहजासनी जैसे तैसे हात, माझ्या मनाची करावी तृप्ती, ऐशी असता ध्यान तुमचे चित्ती कोणाची, त्यावरी संतोषीला कर्पूर गौर, मने बरवा पसुला विचार, तेच स्वरूप सुख निर्धार सांगतो तुझसी आहे. नरदेही सुगम उपाय अजपी धरी सोय, नरतोची नारायण होय उलटोनी पाहता, नरतोची नारायण ज्या हृदय सोहम स्वर्ण, निश्चित चुके जन्म मरण, अखंडित हे समाधी, समाधी समर्थावस्था जीवात्म परमात्मने, सहयोग योग युक्तुक्तम जीवात्म परमात्मने, जपयोगात पर ध्यानम ध्यानातर ज्ञानम प्रवर्तते, अपरोक्षानुभूत्यर्थ ज्ञानम ध्यानयोग विशिष्यते. इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे. आणि माऊलीने आपल्या निवृत्तीनाथाने म्हणजे गैनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलेलं आहे, मने समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती, छम छम कळा ज्ञान तज्ज्ञान, परतोनी अज्ञान न एकदा. आता जिथे माऊलीने वर्णन केलेलं आहे विश्व स्वरूपांचं आणि विराट स्वरूपाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की ज्यामध्ये तुमचं स्वतंत्रत्व आहे, तिथे कुठे त्रिपुटी नाही, कुठे जगत नाही, कुठे आम्ही तुम्ही कोणीच नाही. म्हणून त्याने म्हटलेलं आहे, जिथे म्हटलेलं आहे स्वर्ग जयाची साळोखा, समुद्र पाडी पिंड देखा, शेषा सारखी बैसखा, जो आधार तिन्ही लोखा, लिंग देखिले देखिले लिंग देखिले देखिले, तिन्ही लोके त्रिभुवनी विस्तारिले, मेघास्तारी स्नपन केले, तारा आत्मनिवेद समर्पिले, ब्रह्मानंद ध्यायले हृदयी. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या अफाट विशाल विश्वाच्या नेतृत्वाचं वर्णन केलं. त्यावेळेस निवृत्त समाधान पावलेत. आणि ज्ञानदेवा फार मोठी देण दिलेली आहे. आणि जे विशाल अशा विश्वाच्या ह्याच्यामध्ये, म्हणून त्यावेळेस असं असं म्हटलेलं आहे की आता आपण नेहमी पसायदान म्हणतो, जसं कदला ज्यामध्ये आपण हे पसायदान मागितलं, मग ह्यांनी आपली स्वतःसाठी मागितलेलं नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे, हा अधिकार जसं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे हा अधिकार माऊलीने सुद्धा वर्णन केला आहे. म्हणून प्रथा अशी आहे, ज्ञानदेवाला ज्ञानबाद तुकाराम म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये त्यांचा समावेश आहे. आता यामध्ये मग हे जे सांगितलेलं आहे, मग आपल्या जीवनामधलं जर खरं रहस्य आहे
तुमचं आमचं जीवन 12 अंगुले आहे. शिवजीने पार्वतीला एकांत स्थळावर जेव्हा सागर तीरावर बसले असताना सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये म्हणे पार्वती गती योगाभ्यासांच्या माध्यमाने जर एक अंगुल कमी केलं तर पहिला एक अंगुल कमी केलं तर निष्कामता प्राप्त होतो. दुसरे अंगुल केले म्हणजे आनंद होतो. तिसरे अंगुल केले म्हणजे कवित्व शक्ती प्राप्त होतो. चौथे अंगुल कमी केल्यास वाक्सिद्धी होतो. पाचवे अंगुल जिंकल्यास दूरदृष्टी प्राप्त होतो. सहावे जिंकल्यास आकाशगमन, सातवे जिंकल्यास प्रचंड वेगता, आठवे अंगुल जिंकले म्हणजे अष्टसिद्धी, नववे जिंकल्यास नवनिधी प्राप्त होतो, 10वे अंगुल जिंकले दशमूर्तीत होतो, 11 अंगुले जिंकले म्हणजे सावली नाहीशी होतो. आणि जेव्हा त्या आज योगी हजारो वर्षाचे हिमालयामध्ये शिवजीच्या आजूबाजूला बम भोले म्हणून स्वतंत्र ध्यानमग्न असतात. आणि तिथं आता त्याच्यामध्ये मग अनखाग्र सर्वत्र प्राणवायू जिंकल्यावर खाण्यापिण्याची गरज राहत नाही. म्हणजे 12 अंगुली अनखाग्र प्राणवायू जिंकला तर खाण्यापिण्याची गरज राहत नाही. म्हणून वायू भक्षण करून आपल्या जीवित्वाचं ते प्रगट होतात आणि आणि गुप्त होतात. आणि आपल्याला आपण प्रगट झालो आपल्याला गुप्त नाही होत आहेत. आपण संपून जाऊ तेव्हा संपून जाऊ पण आपल्याला गुप्त नाही होत आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतो आहे, आता जसं भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात गुप्त होतात. भगवान शिवजी गुप्त होतात प्रगट होतात. शिवशक्ती पार्वती माता देवी गुप्त होतात प्रगट होतात. मग त्यावेळेस मग ते ध्यान सांगताना पार्वती मातेला निद्रा आली. निद्रा आल्यानंतर असं वाटायला लागलं का मग आता हे तर काही आवाज देत नाही. तर मग ते ज्ञान ऐकलं. म्हणजे मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी गेला असं म्हटलं आहे. ते ज्ञान आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग ते ज्ञान मच्छिंद्राने मासुळीच्या पोटातून ऐकलं. तर त्यावेळेस म्हणे हे काय आहे म्हणे, पार्वती देवी तर झोपली आहे आणि मी तर सांगत आहे आणि तिथं कोण ऐकलं आहे. मग शिवजीनं रागाने त्रिशूळ मारला आणि तिथून त्या मासोळीच्या पोटातून जो मच्छिंद्र बाहेर पडला. मग त्याचं नाव मच्छिंद्र आहे. म्हणून हे आदिनाथापासून नवनाथापासून ही परंपरा आता आलेली आहे. या परंपरेच्या याच्यामध्ये त्या काळामध्ये लोक गुप्त होत होते. रामराज्यामध्ये माणूस स्वर्गातून चालत होता. आता अलीकडचा माणूस 1 इंच नाही उडू शकत, कसा तरी चालतो. आणि वयाच्या 50 वर्षाच्या पुढे गेला, तिकडे 60 वर्षाकडे गेला की त्याचं सर्व म्हणजे काठी घेऊन चालावं लागतो, हात धरून चालावं लागतो. आमची परिस्थिती तसंच आहे, हात धरून चालले. तर या सर्व देहाची प्रकृती जी आहे ती काही कालपर्यंत माणसाला असतो. म्हणून शेत गणले ते अर्धरात्र खाये, मध्ये बाल तो पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आता याच्यामध्ये माणसाच्या जीवनामधलं उद्धार होणे असेल तर देवाचं स्मरण करा, देवावर भरोसा ठेवा, साधू संतांवर भरोसा ठेवा, माऊलीवर भरोसा ठेवा. माऊली जगाची माऊली आहे, या तुमची आमची नाही, विश्वाची माऊली आहे. आणि त्या विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे मुक्ताईनी रुसून बसलेले. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली रुसून बसली होती त्यावेळेस त्याला ताटी उघडण्याचं जे आराध्य केलं तर मुक्ताईने केलेलं आहे. तर तिथे त्यावेळेस त्यांचा आता असं आहे, 4ही भावंड वाडीस टाकल्या गेले होते. आणि ज्या रस्त्याने कोणी जायला लागला तर एक ब्राह्मण रस्त्याने जात होता. तो त्याला असं होतं की बा सोयरिकेसाठी जायचं आहे, मुलासाठी मुलगी पाहायला. हे भावंड 4ही रस्त्यात दिसले तर म्हणे हे 4ही भावंड मध्ये भेटले म्हणे, आता होणारं काम होणार नाही म्हणे. तर त्या
भावंडाला त्या ब्राह्मणाने मारलं. मारल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीजीला असं वाटलं की आपल्या जगण्यामध्ये जर वाईट आहे लोकांचं, तर आपण ताटी लावून त्या सिद्ध बेटावर जो बसले होते आणि तिथे मग ध्यानस्थ बसले, समाधी लावून बसले, त्या समाधीला खोलवण्याचं कार्य मुक्ताईने केलेलं आहे. म्हणून मुक्ताई सर्व सिद्धांचा सिद्ध आहे. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, 84 सिद्धाचा सिद्ध भेटे मेळा, ते सुख सोहळा काय वाणू. विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गावनी देव करताती. नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्या काळामध्ये नामदेव महाराजांच्यावर भरपूर असे त्या निजाम सरकारचा त्यावेळेस काळ होता. त्या निजाम सरकाराने काय केलं होतं, एक तर मुस्लिम हो, नाही तर मग तुझं त्याला बरंच शस्त्र असणारी बऱ्याच लोकांच्या पाठीला हात ठेवून हातात खूप छातीत भाले खुपसलेले आहेत. कोणाला तप्त कढईमध्ये टाकलेलं आहे आणि कोणाला त्यांचे गळे कापले गेलेले आहेत. म्हणजे असे बरेचसे प्रसंग निर्माण झालेले आहेत. नांदेडच्या तिथे मुस्लिम लोकांनी जे केलेलं अत्याचार मात्र तिथे अजूनही म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो. तिथे चित्रच काढलेले आहेत, तप्त कढईमध्ये पडलेले आहे. जसं प्रल्हादाला तप्त कढईमध्ये त्यांच्या वडिलांनी टाकलेलं होतं आणि त्यांनी तेवढंच नाही तर जाळपोळ केलं होतं. पण आता असं आहे, देवाला जर आपल्याला जगवायचं असेल, देव हर प्रकारे आपल्याला जगवतो. पण आपल्या श्रद्धेची वाट एकाग्रतेमध्ये किंवा स्वतंत्रपणाने आपल्या दृष्टीने जर आपण लक्षात घेतलं, तर मात्र आपल्याला मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारावे. आपल्या जीवनाचं संरक्षण ईश्वर करू शकतो. म्हणून असं म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने. जसं आता कोणी म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की त्या द्वापार युगामध्ये जरी मी असलो तरी आजही माझं चैतन्य जे आहे त्या मला वासुदेव म्हणून संबोधतात. म्हणून माझी शक्ती प्रत्येक देहाच्या ठिकाणी वास्तव्याला आहे. म्हणून मला वासुदेव असं म्हणतात. त्या सर्व शक्तिमानाला आधारस्तंभ म्हणजे माझं स्वतंत्रत्व त्रिकाला बाधित आहे. म्हणून ईश्वर हा चैतन्य स्वरूपाने त्रिकाला बाधित असतो. ज्ञानेश्वर माऊली त्रिकाला बाधित आहे आणि त्यांच्यामुळे बाध धर्म हा वेदातून शिकल्या जातो, वेद सांगत असतो. मग आता मनुष्याच्या जीवनाचा नामरूपे बिन साचा आहे आपण पे, ते स्वानंदी जीवन पे सुखया होई. नामरूपाचा म्हणजे शास्त्र सांगते, वेद सांगते, नामरूपाचा बात केला म्हणजे नामरूपा बिन साचा आहे आपण पे, म्हणजे नामरूपे शरीराला आहे. नाव आणि रूपाच्या अस्तित्वाला तुम्हाला जग ओळखतात, परंतु ईश्वराला ओळखायचं सर विन तुझे साचा आहे आपण पे, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आपलं सत्यत्व जे आहे तर तुमचा आत्मा आहे. आत्मा मरत नाही, दबल्याने दबू शकत नाही आणि त्याला वाऱ्याने उडवता येत नाही, पाण्याने भिजत नाही, हातात सापडत नाही. त्याला म्हणून निरामय म्हटलेलं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेमध्ये असं म्हटलं आहे, है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की जिथे आमच्यासाठी नाही, सर्वांसाठी, सर्वांच्या सुखासाठी, आणि आम्ही एकच आमचं सुख घेऊन नाही तर आमचं अनेकाशी संबंधित सुख व्हावं, साधू संतांनी शिकवलेलं आहे. माऊलीने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्ट भीती परोपकारे. त्या काळात त्यांना इतकं त्रास झाला की त्यांना जेवायला सुद्धा मिळत नव्हते. त्यांनी कोणी दिलं तर विसोबाजी जो होता खेचर, खेचर झाल्यानंतर तो सावकार होता तिथे, तर त्यावेळेस कोणी दिलं तर त्याला ते हे करून फेकून देत होते. ते उपाशी राहावं लागत असते. हो, वारं खाऊन भक्षण करून दिवस घालवले त्यांनी. पाणी आणण्यासाठी गेले इंद्रायणीच्या तिथे, ते त्याचं ते मडकं फोडून टाकलं. पण त्यांनी कधी कोणाला असं म्हटलेलं नाही. प्रासंगिक असे काही प्रसंग आलेत की एका बाईला साप चावला. साप चावल्यानंतर मग तिथे रडारड सुरू झाली. माऊली तिथे गेली, तर तिथे त्याला हात लावल्यानंतर ती माऊली जिवंत झाली. जिवंत झाल्यानंतर तो विष त्यांच्या अंगात आला. त्यांच्या अंगात आल्यानंतर मग ते काळे पडले. काळे पडल्यानंतर पुढे काय झालं, मग मुक्ताई पांडुरंगाशी बोलल्या. पांडुरंगाची मूर्ती होत्या तिथे विठोबा रुक्मिणीच्या. तिथं म्हणे म्हणे आता हे काय चाललंय म्हणे. म्हणे आता हे 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 तुम्हाला उठवा लागेल. तुम्ही नाही उठवणार तर कोण उठवणार आहे. तर पांडुरंग त्यावेळेस त्यांनी स्वतः असं हात कमरेला होते, परंतु त्यांनी आपलं नुसतं असे डोळे उघडले आणि त्यांच्याकडे पाहिलं, तर जसा विजेसारखा लख प्रकाश पडला आणि त्यांच्या अंगामधला सगळा विष उतरून गेला. माऊली पुन्हा चारे भावंडामध्ये आले. माऊलीला भरपूर त्रास झाला, लोकांनी पुष्कळ त्रास दिला, परंतु त्यांनी कधी कोणाला कुठल्या शब्दाने शब्दाने बोलले नाही. कारण ते विश्व देव जसं आपण विशालात्मक जे म्हणतो आपण, ते विश्वाचं अधिष्ठान म्हणजे माऊली आहे. आणि निवृत्तीनाथ म्हणजे सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान झाला, भक्ता आनंद वर्तला. त्यावेळेस ठिकाणी जनाबाई अशा होत्या. जास्त वेळ नाही घेणार, लवकर संपव कारण भुकीचा वेळ झालेला आहे. एक तर जय जय राम करावं, तर इकडे एक एक गोष्ट समोर आली ती बोलावं वाटते. त्यावेळेस जनाबाईने संयोगपणा होता. जसं आता सर मोहोळ सर संयोजकपणा करते आहे, आणि तसा सहयोगपणा म्हणजे जनाबाई करत होत्या. तर त्यावेळेस गोराबा काकांच्या दोन्ही हात तोडलेले होते. कारण त्यांची पत्नी होती पहिली, म्हणजे मुलगा तो पहिले त्याला चिखल तुडत थोडासा भाव समाधी लागून गेली. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, विठ्ठल 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 म्हणत मुलगा पायाने तुडवला गेला. चेंदा झाला, मरून गेला. आई साहेब आल्या तिकून पाणी घेऊन. तो मुलगा मेल्यानंतर मग तिनं छाती फटली आणि काय झालं म्हणून त्यानं ओढाताण केलं. मग म्हणे कुठे झोपले होते काय म्हणे तुम्ही, हा मुलगा मेला म्हणे. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. मग ठीक आहे. मग तिनं असं म्हटलं का माझ्या पुढे अंगाला हात लावा. एका बहिणीने अंगावर हात ठेवला, तिने अंगावर हात ठेवला. त्यांनी हात तोडल्यानंतर मग खायची काही सोय नाही. मग आता कसं काय करा, पांडुरंगाला फिकर पडली. त्यावेळेस दिंडी आली निवृत्तीनाथांची. निवृत्तीनाथ होते, सोपानदेव, मुक्ताई, नामदेवराज, हे सगळे त्याच्यासोबत आले होते. काकाचे हात तुटले आहे, तर मग काय करायचं बा. तर पांडुरंगाने काय केलं, तिथे एक म्हणजे गरुडाचा गधा केला आणि दोन्ही माऊली रुक्मिणी माता आणि
कथा सांगत बसलो तर तुमचं जेवण राहील बरं. हे म्हणजे तिथे गेल्यानंतर त्याला लागलं, अरे म्हणे अं, काकांच्या हातातून तुटले दिसले. तर तर त्याच्यापासून 2 लोक, ती एक गधा आहे तिच्यात माती आणते आणि माती तुडवते, त्यांनी भांडी तयार निमे बट. तर मग ज्या दिवशी हे मंडळी गेली त्या दिवशी 2ही लोक आले नाही. ते गुप्त झाला आणि पांडुरंग रुक्मिणी माता गुप्त झाल्या. मग हो म्हणे आजपर्यंत आले पण आता नाही म्हणे. तर मग यांनी हो हे यांच्या इथली गोष्ट आहे ती. रोहिता आपला कबीर महाराजांच्या तिथली गोष्ट आहे ती. पण इथे मग हे कायश्वर महाराजांची भक्त होती. पण बुवा म्हणजे आता राजे माणसं होते, आपल्या राज्यामध्ये येऊ नये, कारण साधू संत म्हणजे आणि बाईला पडवतात, असं करतात तसं करतात, म्हणून त्यांचा त्यांनी निषेध केला होता. तर त्यांनी काय केलं, तो एकुलता मुलगा वारला. राजाला वाटलं बा त्यांच्या त्या तरी आणा म्हणे. मग ते म्हणे महाराज आमच्या इथे चाला. मग कार जाऊन गेले तिथे. तिथे गेल्यानंतर मुलगा पडला होता. मग मुक्ताईच्या कानामध्ये ताई साहेबांनी म्हटलं का म्हणे बा असं असं मी अघोरी प्रयोग केले, तुम्ही आले पाहिजे म्हणून. बुवाला म्हणजे पटत नाही बा, यासाठी मी हे गोष्ट केली. म्हणे आता तशीच राहू दे. मुक्ताबाई म्हणते म्हणे तू त्याच्या अंगावर कपडा झाकून दे. मग हे दिंडी आली. मग त्यांचं रामकृष्ण हरी आणि भजन झाले. भजन झाल्यानंतर त्यांची पाद्यपूजा झाली. पाद्यपूजा झाल्यानंतर ते पाणी त्यांच्या अंगावर शिपडून दिल्यानंतर राहिला. तर ते राज्य म्हणे बा आता या मंडळीला जीव घालावं लागते आपल्याला. तर म्हणे आता आपण कशाला हे करायचं बा. तर मग आता मग म्हणे आता ते आहे तसंच राहू दे. त्याच्यात मुक्ताई म्हणे का हो नाही आपला मुलगा कुठं आहे. मग कोणी तो हट्टी आहे, तो येईल मग नंतर खाईल, तो वास्तविक तो मेला होता. नाही म्हणे लेकराला सोडून कसं खायचं म्हणे आम्ही. अरे गोपाल, अरे हे गोपाल. गोपाल उठून उभा झाला. म्हणजे हा अधिकार ज्यांच्या एका शब्दामध्ये मेलेले प्रेत जिवंत होऊ शकतो, ते माणूस नाही देव आहे. म्हणून तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी जैसे सूर्यप्रकाश याच्यासारखं देवाचे रूप आहे. यांनी अवतार म्हणून जनाबाईने म्हटलं आहे, जनाबाईने म्हटलेलं आहे आदिनाथ निवृत्तीनाथाला आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळा गहनीपती हे जे आहे. तर मग त्यांना असं म्हटलं, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, मुक्ताबाई मूळ माया दाशी जनी लागे पाया. त्यावेळेस त्या संयोगतेने प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाच्या समोर वर्णन केला आणि त्याचा समारोप केला. आणि समारोप केल्यानंतर नामदेवरायाच्या याच्यामध्ये त्या गोरोबा काकाचा मुलगा जिवंत झाला आणि त्यांचे हातही आले.
आता कोणत्याही डॉक्टरला लावलं लाकडाचे नाही तर रबराचे नाही तर त्या प्लास्टिकचे हात लावतील, पण हात येणार नाही. माऊली काय नाही करत, देव काय नाही करू शकत. म्हणून आणि त्याच्यामध्ये एक आहे, तुकोबाराय म्हणते, लहान परत एका देवा मुंगी साखरेचा रवा. आपल्यामध्ये थोडसे बऱ्याच गोष्टीमध्ये जर आपल्या शब्दाला गुण आले तर आपला ताठा वाढायला लागते. म्हणून ताठा वाढायला नको, प्रत्येकाला हात जोडलं पाहिजे, कारण प्रत्येक आहे ब्रह्माचं रूप आहे, चैतन्य आहे त्यांच्या ठिकाणी. आणि पंचमहाभूताच्या ठिकाणी आत्मा हा सुखाचं स्थान आहे, माऊलीच्या ठिकाणी आत्मा हे सुखाचं स्थान आहे. दोनही लोकांचा विचार केला म्हणून तुम्ही संत माय बाप म्हणजे तसे तुम्ही आई बाप आहात, तुम्ही साधूजन आहात, माझे मायबाप आहात. तुम्हा सर्वांचं वंदन करतो आणि विचाराला पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.